राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नाशिक शहरातील सिडको परिसरातील सेंट्रल पार्क या ठिकाणी विविध सामाजिक आणि जनहिताच्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सध्या पार्कमध्ये पूर्वतयारीला वेग आला असून नियोजनाची पाहणी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केली. या कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, छत्री वाटप, चष्मे वाटप तसेच विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही मोठा लाभ होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेंट्रल पार्क परिसरात मंडप उभारणी, बैठक व्यवस्था, स्वच्छता आणि इतर आवश्यक सुविधांची तयारी सुरू असून नगरसेवक मुकेश शहाणे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामांचा आढावा घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्यात. यावेळी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी या सामाजिक उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी नाशिककरांसह सिडको परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहनही केलं. उद्या अजितदादांचा जयंती साजरी करावी लागते. अतिशय वाईट वाटतंय, परंतु हे महाराष्ट्राचे, देशाचे मोठे नेते होते, एक आपुलकीचे नेते, सर्वसाधारण माणसांचे नेते, अशा ह्या आमच्या नेत्याचा उद्या जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त आम्ही उद्या पेलिकन पार्क येथे त्यांचा भव्यदिव्य असा कार्यक्रम ठेवलेला आहे. रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, नेत्रदान असेल, अंध अपंग विद्यार्थ्यांना बॅग्स वाटणं असेल, त्याचप्रमाणे बाकीच्या इतर विद्यार्थ्यांना साहित्य, शालेय साहित्य ते वाटप आहेत, छत्री वाटप आहे. असे एक ना अनेक कार्यक्रम आम्ही उद्या ठेवलेले आहे. सन्माननीय मंत्री साहेब, आदरणीय आमचे नेते भुजबळ साहेब उद्या इथं या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती आहे. तर माझ्या सर्व, तुमच्या माध्यमातून माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे, उद्या सकाळी 8:30ला आपल्या या महाराष्ट्राच्या, राज्याच्या आपुलकीच्या नेत्याला, आपल्या सर्वसाधारण नेत्याच्या उद्या जयंतीला सगळ्यांनी उपस्थित राहावं ही माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे. उद्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे लवकरात लवकर सकाळी 8:30ला पेलिकन पार्क येथे उपस्थित राहावं ही तुमच्या माध्यमातून विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, सिडको.